नमस्कार. आज आपण शीख कबाब मटन शीख कबाब बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य इथं मटन घेतलेलं आहे. इथे लाल मिरची आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, काळं तिखट आहे, लिंबू आहे, पुदिना आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. पपईची पेस्ट करणार आहोत आपण, मीठ चवीनुसार आणि आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. आता मी यात सर्व मिश्रण घालत आहे. हे थोडंसं मोठं मोठं मी बाजूला ठेवलेलं आहे आणि एका ह्याच्यामध्ये आपण सगळं मिश्रण घालणार आहोत. पण दोन्हींना बसेल म्हणजे दोन्ही मॅच होईल असंच सगळं आपण घालायचे साहित्य. कोथिंबीर आणि पुदिना घातला आहे. मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे. एक चमचा गरम मसाला पावडर, 1 ते 1.5 चमचा घालते कारण आपल्याला अर्धा किलो खिमा आहे, पाऊण किलो खिमा आहे. हळद थोडीशी, लाल तिखट 1 चमचा, हे घरचं काळं तिखट आहे माझं 1 चमचा, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट 1 चमचा घालते मी. मीठ थोडं जास्तच घालते कारण आपण दोन्ही मिक्स करणार आहोत. 1 लिंबाचा रस घेतला इथे. हे मिश्रण सगळं एकजीव करून मी मिक्सरमधून काढून घेते. हे पहा, आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. आता मगाशीचा खिमा आणि हा खिमा एकत्र करणार आहे मी. मेयोनीज आपण स्मूथ आणि रिचनेससाठी टाकणार आहोत. याच्याऐवजी तुम्ही बटर, तेल किंवा तूप पण टाकू शकता याच्यात. हे मिश्रण सर्व एकजीव करून आपण 1 घंटा मॅरिनेटसाठी ठेवणार आहोत. हे पहा, या पद्धतीने आपण शीख कबाब लावून घेणार आहोत आणि एअर फ्रायरमध्ये मी भाजून घेणार आहे. आपण याला पॅनमध्ये पण करू शकतो, ते पण दाखवते मी तुम्हाला. हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व लावून घेते मी आणि याला भाजून घेणार आहोत आपण.
इथे मी पॅनला तेल लावून घेतले आणि तुम्हाला हे पॅनवर पण मी दाखवते आता. मी आधी एअर फ्रायर प्रीहीट करून घेतलेला आहे. आता मी याच्यात ठेवते. याला आपण 200 याच्यावर 15 मिनिट ठेवणार आहोत. 20 मिनिट ठेवा. इथे मी पॅनला तेल लावून घेतले आणि तुम्हाला हे पॅनवर पण मी दाखवते आता. हे पहा, इकडे पॅनवर पण मी ठेवलेलं आहे बारीक गॅसवर. ह्याला आपण सारखं उलटपालट करणार आहोत, म्हणजे चारी बाजूनी भाजले जाईल. करताना थोडंसं तूप किंवा तेल लावायचं. पॅनवरचे पण आपले शीख कबाब तयार झालेले आहेत. आता आपण याला काढणार आहोत. हे पहा, आपले एअर फ्रायरमधले पण शीख कबाब तयार आहेत. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढत आहोत. शीख कबाब खाण्यासाठी तयार आहेत. धन्यवाद.